नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान धडा पहिला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। प्रश्न पहिला, जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांडा। सूक्ष्मजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी। प्रश्न दुसरा, सजीव, आदिकेंद्रके, दृश्यकेंद्रके, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा। सजीव, एकपेशीय दिलेले आहेत। उत्तर पाहूया। सजीव आदिकेंद्रकी मध्ये एकपेशीय मोनेरा यांचा समावेश होतो। दृश्यकेंद्रकीमध्ये एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा तर बहुपेशीयमध्ये कवके, वनस्पती, प्राणी यांचा समावेश होतो। प्रश्न तिसरा, माझा जोडीदार शोधा। अ गट, ब गट, अ मध्ये कवक, प्रोटोझोआ, विषाणू, शैवाल, जीवाणू। उत्तर पाहूया। कवक कॅन्डिडा, प्रोटोझोआ अमिबा, विषाणू बॅक्टेरियोफेज, शैवाल क्लोरेला, जीवाणू आदिकेंद्रकी। प्रश्न 4, दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा। त्यातील अ, लॅक्टोबॅसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहेत। उत्तर चूक, कारण लॅक्टोबॅसिलाई हे आयताकृती आकार असणारे विनॉक्सी जीवाणू उपयोगी आहेत। 2, हे उपयुक्त जीवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करतात, तसेच किण्वन प्रक्रियेत याचा वापर केला जातो। आणि नंबर 3 आहे, अनेक पदार्थांच्या निर्मितीत यांचा वापर केला जातो। उदाहरणार्थ दुग्धजन्य पदार्थ, मद्यार्क, पाव, सिडार, कोको, प्रोबायोटिक। पुढील प्रश्न आहे, कवकांची पेशीवित्तिका कायटिनपासून बनलेली असते। उत्तर आहे बरोबर, कारण कवकांची पेशीवित्तिका ही कायटिन नामक जटिल शर्करेपासून बनलेली असते। नंबर 2, कायटिन हे एक कार्बोहायड्रेटचे मोठे बहुवारिक आहे, जे कवकांच्या नाजूक पेशींना सहाय्य करते व ताठरता देते। पुढील प्रश्न आहे, अमिबा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो। उत्तर आहे बरोबर, कारण अमिबा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो। 2 आहे, अमिबाच्या शरीराच्या काही भागातून अस्थिर भाग निघू लागतात, त्यांनाच छद्मपाद, नकली पाय असे म्हणतात। आणि नंबर पुढील आहे 3, हा छद्मपाद ज्या दिशेने निघाला त्या दिशेने संपूर्ण पेशीद्रव्य हळूहळू तेथे जमा व्हायला लागते। अशा प्रकारे अमिबा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करतो। पुढील प्रश्न आहे की प्लास्मोडियममुळे आमांश होतो। उत्तर आहे चूक, कारण प्लास्मोडियममुळे आमांश होत नाही। प्लास्मोडियम हा आदिजीव मलेरिया होण्यासाठी कारणीभूत आहे। नंबर 2 आहे, एंटेमिबा हिस्टोलिटिका हा आदिजीव आमांश होण्यास कारणीभूत आहे। पुढील प्रश्न आहे, टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे। उत्तर आहे चूक, कारण टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग नाही। नंबर 2 कारण आहे, टोमॅटो विल्ट हा झाडांच्या अनेक प्रजातींवर उपद्रवी असणाऱ्या टोमॅटो विल्ट विषाणूमुळे होणारा विषाणूजन्य रोग होय। प्रश्न 5 आहे, उत्तरे लिहा। अ, विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा। विटाकर पद्धतीचे फायदे पुढील प्रमाणे आहेत। उत्तर, रॉबर्ट विटाकर यांची सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत ही पुढील कारणामुळे वैज्ञानिक व नैसर्गिक वाटते। 1, सजीवांच्या वेगवेगळ्या गटांच्या संघ पद्धतीने केलेल्या वर्गीकरणामुळे ही पद्धत मोठ्या प्रमाणात अवलंबली जाते। 2, पुढील फायदा आहे, आदिकेंद्रकी वेगळ्या एका सृष्टीत विभाजित करणे सोयीस्कर ठरते।
कारण ते उत्पत्तीनुसार इतर सजीवांपासून वेगळे असतात. 3. युग्लिनासारख्या सूक्ष्मजीवाचे कुठल्या सृष्टीत विभाजन करावे यासारख्या प्रश्नाची उत्तरे ही एकपेशीय दृश्यकेंद्रकीच्या प्रोटिस्टा या सृष्टीत विभाजन केल्याने मिळाली. 4 आहे नंबर, कवक वेगळ्या एका सृष्टीत विभाजित केल्याने वर्गीकरणाचा अभ्यास सोयीस्कर ठरतो, कारण कवक हे इतर आदिकेंद्रकी उदाहरणार्थ आदिजीव व शैवाल यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. नंबर 5. वनस्पतीसृष्टी व प्राणीसृष्टी यांचा सोयीस्कर व तुलनात्मक अभ्यास शक्य झाला. 6. पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती सजीवांच्या पेशी उत्पत्तीविषयी, पोषणाविषयी, वैशिष्ट्यांविषयी तसेच सजीवांच्या उत्पत्तीविषयी योग्य माहिती देते. हे विटाकर पद्धतीचे फायदे आहेत. पुढील प्रश्न आहे आ. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. 1 आहे, विषाणू हे एका संरक्षक कवचामध्ये आच्छादलेले असतात. नंबर 2, त्यांना अणुकुचीदार असे टोक असतात ज्यांच्या सहाय्याने ते दुसऱ्या जीवाणूंच्या पेशीवर चिटकतात. पुढील वैशिष्ट्य आहे, विषाणूंना पेशी रचना नसते. आणि नंबर 4 आहे, ते श्वसन करत नाहीत, चयापचय क्रिया करत नाहीत, तसेच त्यांची वाढही होत नाही, मात्र त्यांचे प्रजनन होते. ही पुढील वैशिष्ट्य आहे, त्यांच्यामध्ये DNA किंवा RNA न्यूक्लिक आम्लाचा गाभा असतो. 6. त्यांच्यामध्ये चयापचयासाठी आवश्यक असलेले रायबोझोम्स व एन्झाईम्स नसतात. नंबर 7. ते सजीव व निर्जीवांच्या सीमारेषेत येतात, कारण वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच सक्रिय असतात व पेशीबाहेर ते सक्रिय नसतात. आणि नंबर 8 आहे, विषाणू हे अतिसूक्ष्म असून ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने दिसू शकतात. पुढील प्रश्न आहे, कवकांचे पोषण कसे होते ते लिहा. उत्तर आहे, हरितद्रव्ययुक्त वनस्पतींप्रमाणे कवकात कार्बोहायड्रेटांची निर्मिती होत नाही. प्राणी व सूक्ष्म जंतूंप्रमाणे त्यांना तयार अन्न लागते. नंबर 2 आहे, कवके ही मृतोपजीवी असून ते कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. नंबर 3, कवकांच्या पर्यावरणातील सेंद्रिय संयुगातून पोषण मिळविण्याचे वैशिष्ट्य त्यांचे पर्यावरणातील महत्त्व दर्शविते. पुढील प्रश्न आहे, मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो. उत्तर आहे, मोनेरा या सृष्टीमध्ये सर्व एकपेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. नंबर 2 आहे, हे सर्व सूक्ष्मजीव आदिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसणारे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. नंबर 3, सर्व प्रकारचे जीवाणू व नीलहरित शैवाल मोनेरा या सृष्टीमध्ये येतात. प्रश्न 6, ओळखा पाहू मी कोण. त्यातील अ, मला केंद्रक, प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात. उत्तर आहे, जीवाणू. 2, मला केंद्रक, प्रद्रव्य पटलयुक्त पेशी अंगके असतात. कोण आहे? प्रोटिस्टा म्हणजे अमिबा. ई, मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते. उत्तर आहे, कवके. ई, माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते. उत्तर आहे, जीवाणू. उ, मी माझ्यासारखे प्रतिकृती निर्माण करतो. उत्तर आहे, विषाणू. उ, माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे. उत्तर काय आहे? अमिबा. प्रश्न 7, अचूक आकृत्या काढून नावे द्या.